नमस्कार, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हिंदू संस्कृतीतील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडवा हा शब्द 2 अक्षरांनी बनलेला आहे। गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजयध्वज। गुढीपाडवा ही परंपरा केव्हापासून सुरू झाली आहे ही एका कथेच्या माध्यमातून आपण समजून घेऊ। प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता यांनी 14 वर्ष वनवासात काढली। यावेळी भरत अयोध्येचे राज्य चालवित होता। तो श्रीरामचंद्रांच्या येण्याची वाट पाहत होता। 14 वर्ष पूर्ण झाली। उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःलाच जाळून घ्यायचे असे त्यांनी ठरवले। तशी तयारी पण केली व मनोमन राम, सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चितेकडे निघाला। एवढ्यात नवल घडले। महाबली वीर हनुमान पुढे आले। भरतास वंदन करून त्यांनी श्रीराम येत असल्याची सूचना दिली। भरताला खूप आनंद झाला। त्याने शत्रुगणाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा, श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा। सर्वत्र आनंदी आनंद झाला। नदीग्रामापासून अयोध्यापर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला। शंख, शिंगे, झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमू लागले। श्रीरामांचे पुष्पक विमान खाली उतरले। श्रीरामांच्या दर्शनासाठी सर्वांच्या डोळ्यात प्राण साठले होते। श्रीरामांच्या जयनादाने संपूर्ण अयोध्या नगरी दणदणाणून गेली। भरत श्रीरामाच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला। भावाभावांची भेट झाली। ते दृश्य पाहून अयोध्यावासियांच्या डोळ्यात आनंदाश्रूचा पूर लोटला। लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली, गुढ्या उभ्या केल्या व आपला आनंद व्यक्त केला। तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा। तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली। धन्यवाद।